साहेब काय माहिती आहे का, की आता ही ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. तर निवडणुकांनी 4 प्रभागांचे असं एक पॅनल अशी निवडणूक कल्याण डोंबिवलीत लागलेली आहे. आणि आता कसं झालंय, की 4 प्रभागाची निवडणूक जर लढायची तर सामान्य माणसाला ते शक्य नाही, नोकरी करणाऱ्या माणसाला. कारण काय की 4 प्रभागाचा खर्च जो आहे, तो न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे सामान्य माणसावर अन्यायकारक अशी ही निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने लावलेली आहे. त्यानंतर दुसरं आता असं आहे, की सध्या अशी परिस्थिती आहे, की पक्षात एखादा जुना माणूस आहे, अनुभवी आहे किंवा त्याच्याकडे चांगली कामं केल्याची जी काही गोष्टी आहेत, तर पक्षात त्यांना आता तशी त्याची पक्षाला त्याची कदर राहिलेली नाही आमच्याकडे. असं आहे, की बा येईल जो नवीन येईल त्याला नाही का लगेच तिकीट मिळतं. म्हणजे थोडक्यात दहीहंडीसारखं झालेलं आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही जे जुने कट्टर लोकं आहेत, ते आम्ही दिघे साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेबांना ओळखतो आणि त्यांच्यासाठी आज किती वर्ष काम करतो. थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर एकनाथ शिंदे साहेब जेव्हा गुजरातला गेले 20 तारखेला 20 जून 2022ला, तर सगळ्यात महाराष्ट्रात पहिली पोस्ट मी टाकली साहेबांच्या म्हणजे ह्याच्या सपोर्टिंग, की शिंदे साहेब आम्ही तुमच्या संवादात काही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. 21 तारखेला माझी पहिली पोस्ट आहे. परंतु त्याच्यानंतर आता असं दिसून आलं, की जे बाहेरून लोकं येतात, त्यांना पदं दिली जातात. त्याच्यानंतर त्यांना निवडणुकीची तिकीटं गेलेली आहेत. म्हणजे थोडक्यात दहीहंडी झालेली आहे. हे सगळे जुने लोक जे आहेत कट्टर ते सगळे खाली आहेत, खालच्या थराला आणि नवीन लोकं जे बाहेरून आलेले आहेत, त्यांनी आमच्या पक्षावर म्हणजे 2014ला ज्या खासदारकी झाली, 2015ला झाली, त्याच्यात आमच्या पक्षावर जेव्हा त्यांनी नाही त्या टीका केल्या, आज ते लोक मोठमोठ्या पदावर आहेत आणि जे जुनी जाणते लोक आहेत त्यांना घरी बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे उगाच वादावादी करायची आणि कोणाचा नाराजगी करून शेवटच्या क्षणी नाव खराब करण्यापेक्षा शिंदे साहेबांना मी विनंती केली आणि साहेबांचं माझं गुरु चेल्याचं रिलेशन आहे, की साहेब मला पक्षातनं काढून टाका आणि मग एकदा काढून टाकलं म्हणजे कसं, की काय बाकी काही गोष्टी राहणार नाहीत आणि आपल्याला काय असं, की मग एक आपल्याला स्वतःचं शांतपणे पुढचं आयुष्य जगायला लागेल. म्हणून मी तसं ते पत्र साहेबांना दिलेलं आहे. अर्थात युतीमध्ये आपण कामाला नकार दिला आहे. साहेब ही युती पहिल्यापासून मला मान्य नाही, कारण हा बीजेपी पक्ष मला आवडत नाही. त्यामुळे मी इतके वर्ष पहिल्यापासून शिवसेनेत काम करतो. आणि ही युती वगैरे काय नाही, मी तुम्हाला सांगतो, की खासदारकी जेव्हा आली कल्याण डोंबिवली आपल्या ती विधानसभा आली, त्या युती म्हणतात त्यांनी, तर बीजेपीने कुठं आमची कामं केली? श्रीकांत शिंदे साहेबांचं काम आमच्या कचोऱ्याच्या नगरसेवकाने ₹1 केलं नाही आणि विधानसभेचं राजेश मोरेचं पण केलं नाही. मग आता कुठली युती आणि कशाला आम्ही त्यांची कामं करायला पाहिजे? हां? त्यामुळे आम्ही त्यांची कामं युती झाली असती तरी नसती केली आणि अशीही केली नाही आणि आम्ही त्यांच्या विरोधात 20 वर्ष लढतोय. कुठल्या तोंडाने त्यांच्यासाठी आम्ही मतं मागायला जाणार? आणि आमच्याकडे जे बीजेपीचे नगरसेवक आहेत ते अँटी मुस्लिम आहेत. आज माझे सगळे 700, 1000-2000 कार्यकर्ते मुस्लिम लोक आहेत, की जे शिवसेनेचं काम इमान इतबारे करतात आणि त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांच्या लहान-लहान मुलांवर हिंदू मुस्लिमचे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या त्या दफनभूमीला विरोध करणे, ही सगळी कामं तो त्याचा मिस्टर करतो. मग कुठल्या तोंडाने आम्ही मतं मागायला जाऊ लोकांकडे, की हे आहे म्हणून? असं नाही चालत ना. आणि हे बघा हेच पत्र आहे, की त्यांनी जे तुम्हाला विरोध केला होता मुस्लिमच्या तुमच्या दफनभूमीला, त्याच्यात तिचं पहिलंच नाव आहे नगरसेवकाच्या नवऱ्याचं. हे पत्र आहे ते. मग मग कसं आम्ही मतं मागायला जाणार आहे? कुठल्या तोंडाने जाणार? त्यामुळे आम्हाला ते स्ट्रेट विरोध आहे आणि मी त्यांना नाही सांगितलं, की आम्ही युतीचं काय बीजेपीचं कामच करणार नाही. विषय संपला. आपण उमेदवारी लढवणार आहे अशी चर्चा आहे. कुठल्या पॅनलला आणि आपण उमेदवारी भरणार आहे का? साहेब जेव्हा पॅनल डिक्लेअर झाला तेव्हाच मी हात वर केले. कारण काय, की आमच्यासारख्या नोकरी करणाऱ्या माणसाचा हा खर्च करणं पॉसिबल नाही. त्यामुळे मी अगोदर सांगितलं, की मला काही निवडणूक लढायची इच्छा नाही आणि मी निवडणूक लढणार पण नाहीये. विषय संपला. प्रभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा देण्याचं ठरवलेलं आहे. हे कसं बघता आपण? बघा कसं असतं, की प्रत्येक जो पदाधिकारी आहे किंवा जो कार्यकर्ता आहे, तो शाखा प्रमुखवरून विभाग प्रमुख, विभागवरून शहर प्रमुख, शहर प्रमुखवरून नगरसेवकाचा प्रयत्न करतो. आणि आता तुम्ही युती केल्यामुळे त्यांच्या जर डोक्यात ही कायमची जर युतीची पॅक झाले ते लोक, तर आयुष्यात ते कधी वर येऊच शकणार नाही. काय नुसते त्यांनी पक्षाच्या काय नुसतं सतरंजाच उचलायचं? आता आमच्याकडे इकडे युसुफ मेमन आहेत, जे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत. आमच्या सनम शेख मॅडम आहेत, की ज्या उपशहर प्रमुख आहेत. हे मरमर कामं करतात शिवसेनेची. आणि आता जेव्हा नगरसेवक पदाची त्यांना आयुष्यात कधीतरी संधी मिळाली, तर हे बीजेपीची लोक जी पण आम्हाला आवडत नाही, आमच्यावर जे अन्याय करतात ते आमच्या डोक्यावर आणून ठेवले आणि सांगतात त्यांचं काम करा. कसं करणार? त्यामुळे ते लोक राजीनामा देणार. मनोहर चौधरीने आमच्या तसं उपशहर प्रमुख राजीनामा दिलेला आहे. आज तुम्ही थोड्या वेळ बघा आमच्याकडे युसुफभाई आणि ते आमच्या उपशहर त्याही राजीनामा देणार आहे.
विभाग कशाला काम करतील लोक.